आपल्यासोबत फोन लाईनवरून भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन हे जोडलेले गेलेले आहेत। आपण पाहतो या ठिकाणी आता काल निर्णय झालेला आहे। जल्लोष साजरा करण्यात येतो राज्यभरामध्ये मराठ्यांकडून आणि आता मराठा आरक्षणाचे जे याचिकाकर्ते आहेत विनोद पाटील यांच्याकडून असं सांगितलं जात आहे, सरकारने दिलेला निर्णय नसून फक्त माहिती पुस्तिका आहे। सरकारने जरांगेंना दिलेला कागद हा शासन निर्णय नाही असं वक्तव्य त्यांनी केलंय। खरं तर विनोद पाटील हे अभ्यासक आहेत, त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं चुकीचं आहे। काल मनोज जरांगे पाटील यांच्या समोर आणि समस्त मराठा बांधवांसमोर सरकारचा निर्णय झाला। स्वतः विखे पाटील असतील, शिवेंद्रराजे भोसले त्या ठिकाणी होते। शासन निर्णय देखील सरकारच्या पोस्टलवर अपलोड झालेला आहे आणि पोर्टलवर। अशा पद्धतीचं कृपया समाजाची दिशाभूल लोकांनी करू नये। अतिशय शांततेमध्ये मोर्चे निघाले, आंदोलन झाली आणि त्यातून एक चांगला मार्ग काढण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने केलंय। आणि असं असताना सगळे मराठा समाज, मराठा बांधव आनंदात असताना अशा पद्धतीचं वक्तव्य करून लोकांची कृपया दिशाभूल करू नये। मराठा समाजाला न्याय देण्याचं काम, आरक्षण देण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांनी केलंय आणि आता हे दिलेलं आरक्षण देखील मराठा समाजाच्या हिताचंच आहे। कृपया लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचं काम अशा ज्येष्ठ नेत्यांनी करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे। त्यांनी असंही म्हटलं आहे की विखे पाटील यांनी सांगावं की ही माहिती पुस्तिका आम्हाला कशी कामाला येईल, याचा आम्हाला उपयोग होणार आहे की नाही या संदर्भात सुद्धा त्यांनी भाष्य केलंय। निश्चितपणे लोकांना उपयोग होईल, लोकांना दाखले मिळतील, लोकांना आरक्षण मिळतील आणि त्याचा फायदा होईल। मनोज जरांगे पाटील आणि त्या ठिकाणी काही अभ्यासक तिथे होते, त्यांनी देखील ही सगळा GR मान्य केला, अभ्यास केला आणि त्यानंतर उपोषण सुटलं। उगाच माहिती पुस्तिका आहे आणि GR नाही असं म्हणणं म्हणजे लोकांचा संभ्रम करणं किंवा दिशाभूल करणं आहे। हा प्रकार कृपया करू नये। जी, धन्यवाद नवनाथ सर आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। आपण पाहतो या ठिकाणी मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या वक्तव्यानंतर आता या ठिकाणी नवनाथ बन यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे। दिशाभूल करण्याचं काम आपण करू नका असं त्यांनी म्हटलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।